नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। केंद्र सरकारने भारतीय मोटर वाहन कायद्यामध्ये बदल केलेत। या प्रस्तावाअंतर्गत आता रस्ते अपघातानंतर वाहन चालकाला घटनास्थळावरून पळून जाता येणार नाही, अपघातग्रस्ताला मदत करावीच लागणार आहे। त्याचबरोबर नवीन तरतुदीनुसार चालकाला अपघाताबाबत पोलिसांना कळवावं लागणार आहे, अन्यथा पकडले गेल्यास त्यांना किमान 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो। त्यामुळे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना जरब बसणार आहे। एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूच्या शिक्षेत वाढ करून आता सरकारनं कायद्याचं योग्य मूल्यांकन केलं आहे। रायगड जिल्ह्याचा विचार करता उरण JNPT, मुंबई गोवा हायवे, मुंबई पुणे महामार्ग यावर अक्षरशः कंटेनर चालक बेदरकारपणे अवजड वाहनं हाकत दुचाकी चालक आणि कार चालकांना अगदी सहज चिरडून टाकतात। अपघातानंतर मदत न करता ते गाडी घेऊन अथवा गाडी रस्त्यातच सोडून पळ देखील काढतात। रायगड जिल्ह्यामध्ये 99% कंटेनरमध्ये चालकाबरोबर क्लीनर उपस्थित नसतो, त्यामुळे अपघातांमध्ये शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडलेत। यातील अज्ञात मारेकऱ्यांचा म्हणजे पळपुट्या वाहन चालकांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही। या घटनांकडे पोलीस देखील दुर्लक्ष करत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवते। कमी वयातील अनुभवी चालक, तंबाखू मद्याचं सेवन करून वाहने हाकणारे चालक, वाऱ्याच्या वेगात मिळेल त्या बाजूने ओव्हरटेक करणारे चालक हे या सर्व अपघातांना कारणीभूत ठरतात। एखाद्या वेळी अपघात करून चालक नागरिकांच्या हाती लागला तर त्याला चालता देखील येणार नाही इतका चोप मिळतो। जमावाकडून त्याच्या जीवितालाही धोका उद्भवतो। या बाबींनाही चाप बसावा म्हणून जमावाकडून एखाद्याला मारहाण म्हणजेच मॉब लिचिंग झाल्यास देखील देहदंडापर्यंतची शिक्षा होणार आहे। दरम्यान या सुधारित कायद्यांचं उरण पनवेलसह रायगडच्या जनतेनं जोरदार स्वागत केलंय। या कायद्यामुळे निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांना जरब बसणार आहे। अवजड वाहनांचे चालक गाड्या जबाबदारीने चालवतील अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत। मात्र या कायद्याचा अतिरेक अथवा गैरफायदा देखील कोणी घेता कामा नये असाही सूर जनतेमधून उमटत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।